राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। उभाटा गटाचे उपनेते अद्वै हिरे यांना रेणुका महिला सूतगिरणी संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर सेशन कोर्ट व हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने भोपाळ येथून अटक करून मालेगावच्या सेशन कोर्टात हजर केले असता त्यांना अगोदर 5 दिवसाची नंतर परत 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आल्यानंतर आज 23 तारखेला सेशन जज बाळकर साहेब यांच्या कोर्टात हजर केले असता तपास अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची मागणी न करता न्यायालयीन कोठडीची मागणी केली असल्यामुळे त्यांना आज न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यानंतर अद्वै हिरे यांच्याकडून जामीनसाठी हालचाली सुरू झाल्या। जामीन अर्ज हा त्यांना पुन्हा सेशन जज बघिले साहेब यांच्याच कोर्टात करावा लागणार असून आज त्यांना अद्याप जामीन बाबतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्यांना त्यांची न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी झाली। आता हा जामीन त्यांना केव्हा मिळतो हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरेल। विशेष म्हणजे आज अद्वै हिरे यांच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ प्रख्यात ॲडव्होकेट आसिम सरोदे हे मालेगावी हजर होते। त्यांनी या प्रकरणाला राजकीय षडयंत्र म्हटले असून यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते नेमके काय म्हणाले हे सविस्तर ऐका या बातमीतून। तसेच NDCC बँकेच्या मार्फत ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट वासिफ वकील यांनी प्रबंधभूमीशी बोलताना या प्रकरणाबाबत सविस्तर व सखोल अशी माहिती देताना अनेक विषयावर सविस्तर प्रकाशझोत त्यांनी टाकला आहे। जामीन संदर्भात कशी प्रक्रिया असणार, तसेच राजकीय देशापोटी हे षडयंत्र म्हणून हा गुन्हा दाखल झाला असे म्हणणे सर्रास चुकीचे आहे असे याबाबत देखील त्यांनी प्रबंधभूमीशी बोलताना आपले मत व्यक्त करत त्यांनी सविस्तर या बाबतीत त्यांची भूमिका मांडली। तर उभाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख जयंत दिंडे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले। तर हे संपूर्ण सर्वांचे मत आणि संपूर्ण बातमी सविस्तरपणे संपूर्ण खुलासेवार माहिती प्रबंधभूमीमध्ये बघा। प्रबंधभूमीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। दसरा झाला का आपण मराठा परत पाऊस पडला का आपण थोडे मागवा ना याला येऊन जाणार आम्हाला सगळं आणले अण्णा इकडे काय कारवाई झाली आणि हिरेंना काय मिळेल? पोलिसांनी स्वतःच MCRमध्ये आरोपीला ठेवण्यास हरकत नाही अशा पद्धतीने से दिल्यामुळे त्यांना मॅजिस्ट्रियल कस्टडी रिमांड देण्यात आलेला आहे आणि आम्ही आता जामीनचा अर्ज दाखल करणार आहे। त्याच्यावर लवकरच युक्तिवाद होईल। परंतु हे जे प्रकरण आहे मुळात राजकीय विद्वेषातून कायद्याचा गैरवापर आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून दाखल केलेला आहे असं स्पष्टपणे दिसते। जे इंडियन पिनल कोडमधले गुन्हे लागू होत नाहीत ते सुद्धा गुन्हे लावण्यात आलेले आहेत। MPID कायदा लागू होत नाही तरीसुद्धा त्याच्या सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत। उद्देश एवढाच आहे की आरोपीला जास्तीत जास्त त्रास झाला पाहिजे। आरोपी कोणी असो, माझं हे म्हणणं मी नेहमी सांगितलेलं आहे की कायद्याचा गैरवापर होणं हे चुकीचं आहे। माणसं बदलत राहतात पण कायद्याचा गैरवापर जर कायमस्वरूपी असा होत राहिला तर त्याचा समाजामध्ये काही चांगला संदेश जाणार नाही आणि म्हणून पोलिसांनी त्यांची भूमिका तपासली पाहिजे असं हे प्रकरण आहे। या प्रकरणामध्ये गैरवापर झाले काय म्हणताय? कायद्यात या प्रकरणामध्ये कायद्याचा गैरवापर नक्कीच झालेला आहे। कारण की जे प्रकरण फौजदारी स्वरूपाचं नाही, क्रिमिनल स्वरूपाचं नाही, त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं मुद्दामून ठरवून गुन्हेगारीकरण करण्याचा हा प्रकार आहे आणि कोणी राजकीय नेता असो त्यांनी पोलिसांचा असा गैरवापर करणं हे चुकीचं आहे। परंतु जेव्हापासून सत्तांतर झालेलं आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कायद्याचा गैरवापर, असंविधानिक वागणुकीला आसरा देणं हे सगळं सुरू आहे आणि ते दुर्दैवाचं आहे असं मला वाटतं। जामिनासाठी आजच अर्ज करणार आहे आणि अद्वै हिरे यांना नक्कीच जामीन मिळेल। कारण की हे प्रकरणच मुळात फौजदारी स्वरूपाचं नाही। जे गुन्हे त्यांच्यावर लावलेले आहेत तशा प्रकारचे कलमं लागूसुद्धा शकत नाही तरी पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून ते लावलेले आहेत। त्यामुळे न्यायालयसुद्धा त्याचा विचार करेल आणि त्यांना नक्कीच जामीन मिळेल। पात्र अपात्रतेची सुनावणी ही अत्यंत विलंबाने सुरू आहे।
आणि माझ्या कायदेशीर समजेनुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह पळून गेलेले सगळे आमदार हे अपात्र आहेत. त्यांना अपात्र जाहीर करणं ही हिंमत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष त्या ट्रिब्युनलचे प्रमुख म्हणून दाखवली पाहिजे असं मला वाटते. त्यांना जर कुणाला अपात्र ठरवायचं नसेल तर त्यांनी निदान हे डेअरिंग दाखवावं की पात्र असं जाहीर करून दाखवावं. कायद्याच्या चौकटीत राहून पात्र असं जाहीर करून दाखवावं, पण ते सुद्धा ते करू शकत नाही. त्यामुळे विलंब लावण्याची सगळी प्रक्रिया सुरू आहे. जी फौजदारी प्रक्रिया सिव्हिल प्रक्रिया पूर्णपणे लागू नसते तशा सगळ्या प्रक्रियांचं मिक्सचर करून या सगळ्या सुनावणीला विलंब होतो आहे असं माझं म्हणणं. वेळकाढूपणा चालू आहे. मला सत्य म्हणून प्रस्थापित करायचं असेल तर जास्त प्रश्न विचारावे लागतात, नाहीतर 2-3 महत्त्वाचे प्रश्न विचारले तरी एखादी केस संपू शकते. परंतु हे सगळं असत्यावर आधारित असल्यामुळे समाजामध्ये याचा चुकीचा संदेश जातो आहे आणि महाराष्ट्रामध्ये अपात्र असलेल्या लोकांचं सरकार इतके दिवस चालण्याचा एक मोठा विक्रम झालेला आहे असं म्हणायचं. सर, असा संघर्ष निर्माण होऊ पाहत आहे. मराठा आणि ओबीसी संघर्ष होणं दुर्दैवाचं आहे. एक समजून घेतलं पाहिजे की या संदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार संसदेला आहेत. संसदेने जोपर्यंत 50% मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत पुढचं काही होऊ शकत नाही. पण महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष या संदर्भात चुकीची आणि खोटी आश्वासनं देत आहेत. त्यामुळे हे आंदोलन वाढत चाललेलं आहे आणि मराठा आणि कुणबी असा संघर्ष होणं हे सुद्धा दुर्दैवी आहे. दुसरी गोष्ट, जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय हा प्रश्न पूर्णपणे संपणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि मनोज जरांगे यांनी आपली मागणी बदलून नरेंद्र मोदी भेटायला येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील अशी भूमिका घेतली तरच हे आंदोलन वेगळ्या मार्गावर जाऊ शकते. सर, 2 तारखेला संजय राऊतची इथे तारीख आहे, तर त्या संदर्भात आपण काय म्हणतो, त्याला आपण येणार आहात का कसं? नाही, अजून काही माझं संजय राऊत साहेबांशी याच्याबद्दल बोलणं झालं नाही. मराठा आरक्षण मिळू शकते. हे पहा, सुरुवातीला अद्वैत आबा यांना कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कोठडीची ऑर्डर केलेली होती. त्यानंतर परत त्या पोलीस कस्टडीमध्ये 3 दिवसाची वाढ झालेली होती आणि ती मुदत, पोलीस कस्टडीची मुदत आज रोजी संपत होती. परंतु तपास पूर्ण झाला असल्या कारणामुळे पोलिसांनीच आज मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली. त्यामुळे युक्तिवाद करायचा कोणालाच प्रश्नच उद्भवला नाही, ना सरकारी वकीलला, ना मला, ना आरोपीच्या वकिलांना. कारण पोलिसांचा तपास पूर्ण झाला असल्या कारणामुळे पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली. कोर्टाने ती मागणी ग्राह्य केली आणि त्यांची मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आता त्यांना घेण्यात आलेलं आहे. त्यांनी आज एक अर्ज दाखल केला होता की त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावा, त्यांना घरचं अन्न देण्यात यावं असा अर्ज दिला होता. त्यावर सरकारी वकिलांनी हरकत घेतली आणि कोर्टाने सरकारी वकिलांचा आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून जेलर जे असतील त्यांना ज्यावेळेस योग्य ते वाटेल त्यावेळेस ते योग्य ते सुविधा पुरवायचा ते आदेश करतील, डिसिजन घेतील. जामीन अर्ज त्यांनी दाखल केला किंवा नाही हे याची आम्हाला माहिती अजून नाही, कारण की जेव्हा ते जामीन अर्ज दाखल करतील त्याची नोटीस सरकारी वकील इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तपास अधिकारी यांना येईल, त्याची एक प्रत सरकारी वकिलांना येईल. त्यावेळेस आम्ही बँकेतर्फे मी इंटरव्हेनर म्हणून वकील म्हणून हजर होईल आणि जामीन अर्जाचा आम्ही विरोध करू. अच्छा, तर साधारणतः आता जामीन मिळण्यास त्यांना किती अवधी लागू शकतो असं वाटतं? आता बघा, जामीन अर्ज पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर त्याची तर पहिले नोटीस निघेल. नोटीस निघाल्यानंतर मग आमचा त्याच्यावर जबाब, सरकारी वकिलांचा, आयओचा जबाब मागवण्यात येईल. आम्ही इंटरव्हेनर म्हणून त्याच्यात हजर होऊ, आम्ही बी आमचा लेखी जबाब तिकडे हजर करू आणि मग दोघी वकिलांचे युक्तिवाद होतील. सरकारी वकिलांचं होईल, आरोपींच्या वकिलांचं होईल, इंटरव्हेनर म्हणून वकील म्हणून आमचा युक्तिवाद येईल आणि मग कोर्ट त्याच्यावर योग्य तो आदेश पारित करेल. हा, पण म्हणजे माझा प्रश्न असा होता की साधारणतः किती कालावधी निश्चित, म्हणजे उद्या होऊ शकतो का? उद्या आज कसं उद्याच्या उद्या होणं शक्यच नाही. आता ते दाखल झाल्यानंतर त्याची नोटीस येईल. पहिल्यांदा अच्छा, पहिले नोटीस निघेल, आता दाखल झाल्यानंतर नोटीस निघेल. नोटीस निघाल्यानंतर मग सरकारी वकिलांचा जबाब येईल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू म्हणून आम्ही सुद्धा त्याच्यात हजर होऊ, आम्ही आमचा जबाब दाखल करू आणि मग युक्तिवाद होईल. त्याला काही वेळ लागेलच. अच्छा, म्हणजे तोपर्यंत ते आता त्यांची सेंट्रल जेलमध्ये आता त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे नाशिकला. ओके, खूप खूप धन्यवाद साहेब. आज जी सुनावणी चालली, म्हणजे जे काही झालं आज मॅजिस्ट्रेट कस्टडी संदर्भात, हे कोणत्या जजच्या समोर चाललं आणि आता जामीन जो आहे तो कोणत्या जजच्या समोर? हो, बरोबर आहे. हे पहा, आज पहिल्यांदा तर पोलीस कस्टडी रिमांडसाठी त्यांना हे सुट्टीचं व्हॅकेशन होतं असल्यामुळे, दिवाळीचं व्हॅकेशन असल्यामुळे व्हॅकेशनचे इन्चार्ज जज म्हणून बघेले साहेब होते. त्यामुळे त्यांनी 5 दिवसाची पोलीस कोठडीचा ऑर्डर केली होती. त्याच्यानंतर
जे रेग्युलर कोर्ट होते आपले बहाळकर साहेब त्यांच्याकडे निघालं. त्यांनी 3 दिवसाची पोलीस कोठडीची वाढ केली. आज पुन्हा बहाळकर साहेबांकडेच त्यांना हजर केलं आणि पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केली. त्यामुळे त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीचा आदेश पारित करण्यात आला. परंतु आता जे जामीन अर्ज ते जे दाखल करतील, म्हणजे कोर्टाचा जो प्रेसिडेंट असतो त्याच्याप्रमाणे पहिला जामीन अर्ज ज्या कोर्टाने डिसाईड केलेला असतो त्याच कोर्टापुढे दुसऱ्यांदा जामीनचा अर्ज दाखल करावा लागतो. त्यांनी अद्वै हिरे यांनी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठीचा अर्ज बघेले साहेब यांच्या कोर्टात दाखल केला होता. बघेले साहेबांनी तो अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळला. त्या आदेशाविरुद्ध नाराज होऊन अद्वै हिरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने देखील अद्वै हिरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्याच्यानंतर त्यांना भोपाळ येथे अटक केली. अटक केल्यानंतर त्यांची सुरुवातीला मी सांगितलं आपल्याला पोलीस कस्टडी दिली. त्याच्यानंतर तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांची आज मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये त्यांना घेण्यात आले. आता ते जे रेग्युलर जामीन दाखल करतील कलम 439 CRPC प्रमाणे, तर रेग्युलर जामीन देखील कोर्टाच्या प्रेसिडेंट प्रमाणे हा बघेले साहेबांकडे जाईल आणि त्याची सुनावणी बघेले साहेबांच्याच कोर्टात होईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा वकील साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अद्वै हिरे यांचे वकील म्हणतात की हा काही एवढा मोठा गुन्हा नव्हता की एवढं काही असं अशा कलमा लागायला नव्हत्या पाहिजे, परंतु हे एक षडयंत्र आहे, राजकीय षडयंत्र आहे असं त्यांनी आरोप लावलेला आहे आणि त्यामुळे असं सगळा प्रकार घडलेला आहे. हा काही एवढा मोठा गुन्हा नाही की ज्या कलमा लावल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल आपण याबद्दल? त्यांचं म्हणणे पूर्णतः चुकीचं आहे. जो गुन्हा झालेला आहे तो सर्व स्पष्टपणे कागदपत्रावर दिसत आहे आणि कोर्टात कोणत्याही राजकीय पक्षाचा कुठल्या याचा हस्तक्षेप चालत नाही. कोर्ट हे न्याय देण्यासाठी बसलेलं आहे आणि कोर्टाने सर्व कागदपत्रांचं पोलिसांनी जो तपास अद्याप तो केलेला आहे त्याचं सगळं अवलोकन करून अद्याप त्यांना 8 दिवसाची पोलीस पहिल्यांदा 5 दिवसाची नंतर 3 दिवसाची अशी 8 दिवसाची पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे. त्या कागदपत्रामध्ये प्रथमदर्शनी तथ्य असल्या कारणामुळेच आणि तपास हा प्रगतीपथावर असल्या कारणामुळेच 8 दिवसाची पोलीस कस्टडीची ऑर्डर केलेली आहे. त्यामुळे त्यांचे जे वकिलांनी जे म्हणणं आहे, त्यांचं जे म्हणणं आहे की आकसापोटी हे पूर्णतः चुकीचं आहे हे, आणि याच्यात फिर्यादी जे आहे ते NDCC बँकेचे रिजनल ऑफिसर हे त्यांचे फिर्यादी आहेत. याच्यात कोणी राजकीय पुढारी फिर्यादी नाही. हा NDCC बँकेच्या पैशाचा अपार झालेला आहे आणि तो स्पष्टपणे कागदोपत्रावर दिसत आहे. त्यामुळे राजकीय देशापोटी जर असं म्हणणं हे म्हणणं पूर्णतः चुकीचं होईल आणि जे कलम लावलेले आहे ते प्रथमदर्शनी आज रोजी ते कलम अट्रॅक्ट होत आहे. परत ते कलम अट्रॅक्ट होता का नाही होतात ही काही आज केस अंतिम केसचा निकाल लागत नाहीये. आज फक्त आपण या रिमांडच्या पुरतं होतं की रिमांड त्यांना PC द्यायची का MC द्यायची हा या पुरतं होतं. ते कलम अट्रॅक्ट होता का नाही होतात ही जेव्हा ती ट्रायल फुलफ्लेज चालेल त्यावेळेस ते ठरेल. पण आज प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसत आहे की पोलिसांनी लावलेली कलमे हे प्रथमदर्शनी अट्रॅक्ट होत आहे. ओके, धन्यवाद वकील. आज मालेगाव कोर्टामध्ये शिवसेनेचे उपनेते श्री अद्वै आबा हिरे यांची जी केस सुरू होती त्यामध्ये MCR मिळालेला आहे. आमचा कोर्टावर पूर्णपणे विश्वास होता. ज्या पद्धतीने ही केस दाखल करण्यात आलेली होती त्याचा निकाल काय लागणार किंवा त्याचा जामीन होणार का नाही हे जरी विरोधकांचे वेगळे मनसुबे होते तरीसुद्धा मेहरबान कोर्टाने त्या गोष्टीचा न्यायपूर्वक विचार करून आज MCR दिलेला आहे आणि आम्ही आजच जामिनीसाठी अर्ज केलेला आहे. परंतु कोर्टाची वेळ संपल्यामुळे तो अर्ज नंतर उद्या सुनावलेला आहे. आता वकिलांनी ज्या पद्धतीने सांगितलं का सत्तेचा या ठिकाणी गैरवापर करण्यात आलेला आहे, खरोखर सर्वसामान्य माणसाचा विचार केला तर त्याच्या दृष्टीने ही केससुद्धा याच पद्धतीची आहे. आणि पहिल्या दिवसापासून मालेगाव शहरामध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे का MPID हा कायदा कोऑपरेटिव्ह क्षेत्राला लागू पडत नाही आणि तो अद्वै आबा हिरेंना लावला हीच खरंच मुळे चुकीची गोष्ट झाली आणि अन्यायाची गोष्ट झाली. त्याच्यामुळे त्या केसला दाखल झालेल्या केसला खोटं स्वरूप आलं आहे ही सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चासुद्धा आहे आणि कोर्टाचा निकाल लागला न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे का ती केस रिजेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही किंवा खारिज झाल्याशिवाय राहणार. आता अद्वै आबांना कुठे नेलं? अद्वै आबांना आता MCR मिळाल्यामुळे त्यांच्या कस्टडीमध्ये नेलेलं आहे. परंतु तुम्ही सर्व लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात. या निमित्ताने मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची वाटते जी तुमच्या प्रश्नांमध्ये आलेली नाही आहे.
एक नागरिक म्हणून मला असं वाटतं का अशा पद्धतीच्या खोट्या केसेस जिथे एखादा कायदा लागू पडत नाही, केवळ एखादा माणूस सरकारचे वाबाडे काढतो, सरकारचं सत्य जनतेसमोर आणतो, म्हणून त्याचा आवाज दाबण्यासाठी अशा खोट्या केसेस दाखल करू नये, हा एक विषय. आणि दुसरा एक विषय, माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटतं का MPID कायदा जर अद्वैआबा हिरेंना लावलेला आहे आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा जर विचार केला तर माझ्यासारख्या कमीत कमी 20,000 शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी 12,000 शेतकऱ्यांचा त्याच्यावर कर्ज आहे. आणि मग या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना MPID कायदा लावण्याचा विचार तर नाही ना, हा काळा कायदा आमच्यावर लावण्याचा तर विचार नाही ना. कारण हे सरकार नेहमी शेतकरी धोरणाविरुद्ध वागलेलं सरकार आहे, शेतकऱ्यावर बेछूट लाठीमार करणारं सरकार आहे, वारकऱ्यांवर बेछूट लाठीमार करणारं सरकार आहे. आणि त्यामुळे जर अद्वैआबांना MPID लावला तर माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांच्या मुलांवर ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांच्यावर सुद्धा हा काळा कायदा लावणार आहे का, ही निश्चित विचार करण्याची गोष्ट आहे. आणि होम मिनिस्टरनी याचं उत्तर द्यावं असं मला या ठिकाणी सांगायचं. सर एक 2 मिनिटं फक्त हे सिग्नेचर घ्यायचे आबांचे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट